खिडकी बाहेरचं जग. एका मोठ्या हॉस्पिटलच्या ICUमध्ये 2 गंभीर आजारी रुग्ण होते. दोघेही बिछाण्याला खिळलेले. सतत एकत्र असल्याने त्यांची घट्ट मैत्री झाली होती. दिवसभर ते कधी आपल्या कुटुंबाबद्दल बोलत, कधी भूतकाळाच्या आठवणींमध्ये रमत, तर कधी व्यवसाय आणि नोकरीच्या गप्पा करत. पण त्या दोघांपैकी पहिल्या रुग्णाला दररोज फक्त 1 तासासाठी बसवले जायचे, कारण त्याच्या फुफ्फुसातील द्रव बाहेर पडावा म्हणून. त्या 1 तासासाठी तो एकमेव खिडकीबाहेर पाहू शकायचा आणि मग सुरू व्हायचं त्याचं वर्णन. अरे मित्रा, किती सुंदर बगीचा आहे बाहेर. मध्ये एक सुरेख फवारा आहे. आज त्या फवाऱ्यावर बदकं डुंबतायत. पाहिलंस का? पक्षी पाण्यात खेळतायत. काही वृद्ध स्त्रिया उन्हात गप्पा मारत बसल्यात. आणि पहा, तिथे लहान मुलं आपल्या ट्रायसायकलवर मस्त मस्ती करतायत. त्या दुसऱ्या रुग्णाचा चेहरा आनंदाने फुलून जायचा. त्याला वाटायचं, मी स्वतः ते बघू शकत नाही, पण माझा मित्र जे सांगतोय ते माझ्या डोळ्यांसमोर अगदी जिवंत चित्रासारखं उभं राहतं. तो रोज त्या 1 तासाची आतुरतेने वाट पाहायचा. पण एक दिवस एक वाईट विचार त्याच्या मनात घर करून बसला. माझ्या मित्रालाच हे सौंदर्य का बघायला मिळतं? मी का नाही पाहू शकत? देव माझ्याशी असं का वागतोय? हा विचार त्याने मनातून काढून टाकायचा होता, पण नाही. त्याचं द्वेषात रूपांतर झालं. तो इतका कटू झाला की आता त्याला त्या मित्राचं अस्तित्व सहन होईना. आणि मग त्या रात्री त्याचा मित्र जोरजोरात खोकू लागला. त्याला श्वास घेणं कठीण होऊ लागलं. त्याला मदतीसाठी बेल वाजवायची होती, पण तो ते करू शकत नव्हता. त्याचा दुसरा मित्र जो त्याच्याच बाजूला होता, तो सहज बेल वाजवू शकला असता, पण नाही. त्याच्या मनात एक विचार आला, जर हा गेला तर ही खिडकी माझी होईल. मग मी स्वतः त्या सुंदर दृश्याचा आनंद घेऊ शकेन. तो तसाच शांत राहिला. काही क्षणात पहिला मित्र खोकून थांबला आणि पूर्ण शांतता पसरली. सकाळी नर्स आल्या. त्यांनी त्या रुग्णाचा मृतदेह हलवला आणि दुसऱ्या रुग्णाची जागा बदलली. आता तोही काही प्रमाणात ठीक झाला होता, बसू शकत होता. आज मी स्वतः त्या खिडकीबाहेर बघणार, तो मनात म्हणाला. आणि नर्सला सांगितलं, माझं अंथरूण थोडं उंच करा, मला बाहेर पाहायचंय. नर्सने त्याला हळूच उचलून बसवलं. तो धडधडत्या हृदयाने हळूहळू खिडकीबाहेर पाहू लागला आणि बघता क्षणी सुन्न झाला. समोर काहीच नाही, फक्त एक कोरडी जुनी वेअरहाऊसची भिंत. तो गोंधळून गेला. त्याने नर्सला विचारलं, पण माझा मित्र जे सांगायचा ते सगळं, तो सुंदर बगीचा, ते फवारे, ती मुलं, सगळं कुठे गेलं? नर्स हसत म्हणाली, अहो, त्या खिडकीतून कधीच काही दिसत नव्हतं. तुमचा मित्र अंध होता, पण तरीही तो जगाला सुंदर बघायचा, कारण त्याच्या मनात सौंदर्य होतं. तो माणूस जागचाच थिजला. तो मित्र, ज्याचा तो द्वेष करत होता, ज्याच्या मृत्यूसाठी तो जबाबदार होता, तो मित्र स्वतः काहीच बघू शकत नव्हता, पण तरीही त्याने दुसऱ्यासाठी एक सुंदर जग उभं केलं होतं. आणि त्याला समजलं, जे खिडकीबाहेरील सुंदर जग पाहण्यासाठी मी धडपडत होतो आणि जे पाहण्याच्या लोभापायी मी माझ्या मित्राला मारण्याचा एक घोर अपराध करून बसलो, त्या अंध मित्रानेच आज माझे डोळे उघडले. आणि त्याला कळालं, जर माझ्या मनात ते सौंदर्य नसेल तर या दृष्टी असलेल्या डोळे असूनही मी आज अंधच आहे.